नमस्कार मैत्रिणींनो, एक प्रश्न विचारू. तुमच्या आयुष्यात अशी एखादी घटना आहे का की जी आजही आठवली तरी मनाला त्रास होतो? एखादी चूक, एखादं अपयश, एखादं तुटलेलं नातं किंवा एखादी गमावलेली संधी किंवा कोणामुळे आपल्याला झालेला त्रास किंवा आपल्यामुळे कोणाला झालेला त्रास, यापैकी अनेक लोक शरीराने वर्तमानात जगत असतात, पण मनाने भूतकाळातच अटकलेले असतात. रोज नवीन दिवस उगवतो, पण आपण जुन्याच आठवणींमध्ये, जुन्याच दुःखामध्ये, जुन्याच पश्चातापामध्ये हरवून जातो आणि मग नकळत आपण आपलं आजचं सुंदर आयुष्य गमावू लागतो. आज आपण समजून घेणार आहोत भूतकाळाला धरून ठेवणं आपल्याला किती महाग पडतं आणि वर्तमानावर लक्ष केंद्रित केल्याने आयुष्य कसं बदलू शकतं. बघूयात भूतकाळात अटकण्याची किंमत. कल्पना करा, तुम्ही एका बॅगमध्ये मोठे मोठे दगड भरलेले आहेत. आता ही बॅग खांद्यावर घेऊन लांबचा प्रवास करायचा आहे. काय होईल? काही वेळाने थकवा येईल, पाय जड होतील, प्रवासाचा आनंद निघून जाईल. भूतकाळातील दुःख, चुका, पश्चाताप हे त्या दगडासारखे आहेत. जितकं आपण त्यांना वाहून नेतो तितकं आयुष्य कठीण वाटू लागतं. काही लोक सतत म्हणतात, त्यावेळी मी तो निर्णय घेतला नसता तर, थोडी मेहनत जास्त केली असती तर, माझ्याकडून ती चूक झाली नसती तर. पण हे विचार आपल्याला पुढे नेत नाहीत, ते फक्त आपली ऊर्जा संपवतात. सत्य हेच आहे की भूतकाळ बदलता येत नाही. तुम्ही कितीही विचार करा, कितीही पश्चाताप करा, तरी कालचा दिवस पुन्हा येणार नाही. भूतकाळ आपल्याला काय शिकवतो? भूतकाळ वाईट नाही, समस्या भूतकाळात नाही, समस्या त्यात अडकून राहण्यात आहे. भूतकाळ हा एक शिक्षक आहे जो आपल्याला धडे देतो. एखाद्या अपयशामुळे आपल्याला मेहनतीचं महत्त्व कळतं. एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे योग्य निर्णय घेण्याची समज येते. एखाद्या तुटलेल्या नात्यामुळे माणसं ओळखायला आपण शिकतो. म्हणून भूतकाळ मिटवण्याची गरज नाही, त्यातून शिकण्याची गरज आहे. शाळेत आपण एक धडा शिकतो आणि पुढच्या धड्याकडे जातो. आपण आयुष्यभर त्याच धड्यावर अटकून राहत नाही. म्हणून आयुष्यभर एखाद्या घटनेवर का अटकून राहायचं? वर्तमानात जगण्याची ताकद. आयुष्यातली सर्वात मोठी शक्ती कोणती आहे माहीत आहे? वर्तमान, प्रेझेंट टेन्स. कारण भूतकाळ निघून गेला आहे, भविष्य अजून आलेलंच नाही. आपण आत्ता ह्या क्षणात आहोत, तो म्हणजे वर्तमान काळ. तुमचं भविष्य आजच्या कृतीवर तयार होतं. जर तुम्ही आज एक नवीन कौशल्य शिकलात, आज स्वतःवर विश्वास ठेवला, आज एक छोटं पाऊल पुढे टाकलं, तर काही महिन्यांनी तुमचं आयुष्य पूर्णपणे वेगळं असू शकतं. यशस्वी लोकांमध्ये आणि इतरांमध्ये हा एक मोठा फरक आहे. यशस्वी लोक भूतकाळातून शिकतात, पण त्यात राहत नाही. ते वर्तमानात काम करतात, कारण त्यांना माहीत आहे की आजची मेहनत उद्याचं यश निर्माण करणार आहे. तुम्हाला मी अजून एक उदाहरण देते. एक विद्यार्थी आहे, त्याने ह्या वर्षी त्याची परीक्षा तो फेल झाला. त्याच्याकडे 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे संपूर्ण वर्षभर बसून नुसतं मी फेल झालो ह्या विचारात अटकून राहणे. दुसरं, पुन्हा मेहनत घेऊन, पुन्हा अभ्यास करून यशाकडे वळणे. पहिला मार्ग त्याला मागे नेईल आणि दुसरा मार्ग त्याला पुढे नेईल. आयुष्य असंच असतं ना. कधीकधी अपयश येतं, कधीकधी परिस्थिती आपल्या अगदी विरोधात जाते, रडवेलं करून सोडते, काहीच नाही उरत असं वाटतं आयुष्यात. पण पुढे जाण्याचा निर्णय आपल्यालाच घ्यावा लागतो. तुम्हाला एक सांगते, तुमच्या हातात एक पुस्तक आहे. त्या पुस्तकातली पानं खूप सुंदर आहेत. पानांवर यश आहे, आनंद आहे, प्रेम आहे, आठवणी आहेत. पण काही पानांवर अपयश आहे, वेदना आहेत, चुका आहेत, तुटलेली नाती, विश्वासघात, पश्चाताप आहे. आता विचार करा, जर तुम्ही संपूर्ण आयुष्यभर फक्त त्या दुःखद पानांकडे बघत राहिलात, तर उरलेल्या पुस्तकातील सुंदर कथा तुम्हाला कधी दिसणार आहेत का? नाही. पण दुर्दैवाने अनेक लोक नेमकं हेच करतात. ते त्यांच्या आयुष्यातील एका चुकीमुळे, एका अपयशामुळे किंवा एका वाईट घटनेमुळे इतके अडकून पडतात त्या गोष्टीमध्ये की त्यांना वर्तमानातील संधी दिसेनाशा होतात. काही लोक 5 वर्षापूर्वी झालेल्या घटनेचा आजही विचार करतात, तर काही लोक 10 वर्षापूर्वी झालेल्या अपयशाचा भार अजूनही वाहतात.
काही लोक एखाद्या व्यक्तीने दिलेल्या दुःखातून बाहेर पडत नाही, तर काही लोक आपणामुळे कोणाला दुःख झालं असेल त्यातून बाहेर पडत नाही आणि मग हळूहळू ते जगणं विसरतात. मैत्रिणींनो, एक सत्य स्वीकारावंच लागेल. भूतकाळ संपला आहे, तो इतिहास आहे, पुन्हा त्याला लिहू शकत नाही, पण तुम्ही आजपासून तुमचं भविष्य नक्की लिहू शकतात. तुम्हाला माहिती आहे का भूतकाळ का सोडवत नाही? याचे खूप साधं कारण आहे. आपला मेंदू ना वेदनादायक अनुभव सहज विसरत नाही, कारण त्याला वाटतं की त्या वेदनेची आठवण केली तर आपण पुन्हा ती चूक करणार नाही. पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण आठवणींना धडा म्हणून न घेता ओझं म्हणून वाहू लागतो. कधी कधी आपण स्वतःलाच शिक्षा देतो. माझ्याकडून ही चूक झाली, मी अपयशी ठरलो, मी योग्य निर्णय घेतला नाही, मी त्या व्यक्तीवर विश्वास ठेवायला नको होता. हे विचार सुरुवातीला सामान्य वाटतात, पण हळूहळू ते आपल्या आत्मविश्वासाला खाऊ लागतात, आपल्याला कमजोर बनवू लागतात आणि मग आपण स्वतःचे शत्रू बनतो. एक छोटीशी गोष्ट अजून एका गावात एक वृद्ध साधू राहत होते. एके दिवशी एक तरुण त्यांच्याकडे आला. तो खूप दुःखी होता. त्याने सांगितलं, गुरुजी, माझ्या हातून आयुष्यात अशा चुका खूप झालेल्या आहेत की मी त्या विसरू शकत नाही. साधूंनी त्याला पाण्याने भरलेला एक ग्लास दिला आणि म्हणाले, हा ग्लास धर. तरुणाने तो ग्लास हातात धरला. 1 मिनिट गेला, काहीच फरक पडला नाही. 10 मिनिट गेले, हात दुखू लागला. 1 तास गेला, हात थरथरू लागला. मग साधूने विचारलं, ग्लासचं वजन वाढलं का? तरुण म्हटला, नाही. मग साधू हसले आणि म्हणाले, मग त्रास का वाढला? तरुण म्हणाला, कारण मी तो सतत धरून ठेवलेला आहे ग्लास. साधूंनी उत्तर दिले, तुझ्या भूतकाळाचंही तेच आहे. घटना जितकी महत्त्वाची नाही, त्यापेक्षा तू तिला किती काळ धरून ठेवतोस हे महत्त्वाचं आहे. या गोष्टीवरून आपण काय शिकलो की आपण कितपत प्रमाणात भूतकाळ धरून ठेवत आहोत, त्यामुळे आपल्याला आपला किती त्रास होणार आहे ना, त्याची इंटेन्सिटी आज ठरत असते. भूतकाळात आपल्याला जर अपयश आलं असेल तर त्याबद्दल आपण ना स्वतःबद्दल चुकीचे निष्कर्ष काढतो. मी हुशार नाही, मी काहीच करू शकत नाही, माझं नशीबच खराब आहे, माझ्याकडून काहीच होत नाही, मला यशच मिळणार नाही, मी नेहमी करते ते चुकीचंच करते आणि मग वर्तमानातील संधीकडे सुद्धा आपण दुर्लक्ष करतो आणि आपल्याला वाटतं की ह्या संधी माझ्यासाठी नाहीच, मी हे काहीच करू शकत नाही, माझी तेवढी लायकीसुद्धा नाही, हे सर्व जे चांगलं आहे ना ते सगळं दुसऱ्यांसाठी आहे, माझ्यासाठी तेच रडवेलं जीवन आहे. आता स्वतःला एक प्रश्न विचारायचा, आज तुम्ही आहात ते 5 वर्षापूर्वी जे होतात तेच आहात का? नाही. तुमचे विचार बदलले, अनुभव बदलले, समज वाढली, वय वाढलं, म्हणजेच तुम्ही बदललेला आहात. मग जुन्या चुका आजच्या स्वतःची ओळख कशी ठरवू शकतात? त्या फक्त जुन्या आवृत्तीच्या चुका होतात. तेव्हाचे तुम्ही होते ज्यावेळी तुम्ही त्या ॲक्शन घेतल्या. आजचे तुम्ही, आजचे तुमची सवय, आजचे तुमचं वागणं, आजचं तुम्ही स्वतःचा स्वभाव, सगळं काही वेगळं आहे. आजचे तुम्ही वेगळे आहात. आज तुमच्याकडे नवीन विचार आहे, नवीन संधी आहे, नवीन क्षमता आहे, समजून घेण्याची नवीन एक कपॅसिटी आहे. म्हणून तुम्ही स्वतःला जुन्या घटनांमध्ये कैद करू नका. तुम्हाला माहिती आहे का, आयुष्य आरशासारखं आहे. जर तुम्ही सतत मागच्या आरशात पाहत गाडी चालवली तर काय होईल? अपघात होतील. गाडी पुढे चालली आहे पण तुमचं लक्ष मागे आहे. आयुष्यही तसंच आहे. तुम्ही पुढे जात आहात, वेळ पुढे जात आहे, जग बदलत आहे, पण जर तुमचं मन सतत भूतकाळात अटकलं तर तुम्हाला वर्तमानातली संधी तुम्ही गमावणारच आहात. जे गेलं ते गेलं. काही लोक म्हणतात, माझ्याकडे पूर्वी खूप संधी होत्या, मी त्यावेळी प्रयत्न केला असता तर. पण खरं सांगू, जी संधी गेली ती गेली. आज तुमच्याकडे दुसरी कोणती संधी आहे त्याकडे बघा. फरक इतकाच आहे की त्या वेगळ्या स्वरूपात आली असेल संधी. कदाचित ती संधी नसेल, वेगळी संधी आली असेल. जीवन प्रत्येक दिवस नवीन दरवाजा उघडत असतो. आपण आपलं लक्ष अनेकदा बंद झालेल्या दाराकडेच असतं आणि त्याकडेच आपण बघत असतो. स्वतःला माफ करायला शिकायचं आहे. भूतकाळातून बाहेर पडण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे स्वतःला माफ करणं आणि दुसऱ्यांना सुद्धा माफ करणं. तुमच्याकडून चुका झाल्या असतील, पण जगात असा कोण आहे ज्याच्याकडून चुका होत नाहीत? यशस्वी लोक आणि अपयशी लोक यांच्यातला एक मोठा फरक असतो, ते म्हणजे यशस्वी लोक चुका सुधारतात, स्वीकारतात, सुधारतात, त्यातून शिकतात आणि पुढे जातात. आणि दुसरे जे लोक असतात ते स्वतःला कायम दोष देत बसतात. आजचा दिवस तुमच्या हातात आहे. मैत्रिणींनो,
काल गेला, उद्याचा दिवस अजून आलेला नाही आहे. तुमच्या हातात आत्ताचा हा क्षण आहे, ही संधी आहे आणि तुमचं संपूर्ण आयुष्य ह्या क्षणांमध्ये दडलेलं आहे. जर तुम्ही आज स्वतःवर काम केलं, आज नवीन कौशल्य शिकलं, आज स्वतःवर विश्वास ठेवला, आज हार न मानता निर्णय घेतले, तर तुमची पुढची काही वर्ष तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. म्हणून आज एक निर्णय घ्या, भूतकाळाला निरोप द्या, त्यातून धडा शिका, पण त्याचं घर बांधू नका. कारण भूतकाळ हा पाहण्यासाठी असतो, जगण्यासाठी नाही. जगण्यासाठी असतो वर्तमान काळ आणि भविष्य घडवण्याचं घडतं ते आजच्या कृतींनी. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात जे घडलं ते तुमची ओळख नाही, तुम्ही आज काय करत आहात तेच तुमची खरी ओळख बनवणार आहे. म्हणून डोकं वर करा, स्वतःवर विश्वास ठेवा, एक नवीन सुरुवात करा आणि अजूनही खूप काही शक्य आहे. भूतकाळ हा एक बंद झालेला अध्याय आहे, पण तुमच्या आयुष्याचं पुस्तक अजून संपलेलं नाही. सर्वात सुंदर पान कदाचित अजून यायचं बाकी आहे. त्यामुळे आजच्या क्षणामध्ये जगा, स्वतःला माफ करा, दुसऱ्यांना माफ करा. स्वतःवरचा भार हलका करा, कारण त्याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर सुद्धा होणार आहे. आणि आपण म्हणतो मला बरंच वाटत नाही, माझी तब्येतच चांगली नसते. का चांगली नसते? कदाचित तुम्ही भूतकाळात घडलेल्या घटना खूप मनामध्ये दडवून ठेवलेल्या आहेत. सुरुवातीला कठीण वाटेल, पण सवयीने ह्या गोष्टी तुम्ही कमी करू शकतात. चांगल्या कामांमध्ये तुम्ही एंगेज राहू. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका छान सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि ग्रेटफुल राहा.